नमस्कार, मी साटम. सकाळी सकाळी रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल दिसले. अशा प्रकारचे स्टॉल तुम्ही विसर्जनात गणपतीच्या किंवा नवरात्रीच्या पाहिला असाल. थोडंसं निरखून पाहिलं तर विठ्ठल रखुमाईची मूर्ती दिसली. मग म्हटलं वारी, पण आषाढी पण नाही आणि कार्तिकी पण नाही. मग नक्की काय? कळत नव्हतं काय ते. आता गणपती तर नाही, नवरात्र तर नाही, मग नक्की काय ते. मग बॅनर सापडून पाहिल्यावर ही गोष्ट लक्षात आली. या बॅनरवरून बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. तसंच पुढे चालत चालत निघाल. अजून काही पानपोळ्या रस्त्यामध्ये लागल्या. रस्त्यामध्ये दिदी सुद्धा भेटली. दिदी म्हटली असंच पुढे चालत जा, तुला कळेल. पुढे वारकरी सुद्धा भेटले. त्याच रस्त्याला चालत चालत पुढे गेलो. अजून काही बॅनर्स आणि अजून काही वेगवेगळ्या गोष्टी चाचपडून पाहिल्या. त्याच वेळेला या बॅनरच्या समोरच्या साईडला मामांचा बॅनर दिसला आणि असं वाटत होतं ते बोट दाखवून सांगतात पुढे तसंच चालत जा. पुढे मासाहेब दिसले आणि लक्षात आलं आपण परफेक्ट रस्त्यावरून चाललो आहे. अजून थोडा पुढे गेलोच काही वारकरी सुद्धा दिसले आणि हा भव्य दिव्य असा गेट दिसला. पुढे गेलो तर अजून वारकरी दिसले. पुढे अजून वारकरी. जणू काही अखंड पंढरीच इथे अवतरले. पुढे जाऊन निशाणाचा अश्व सुद्धा दिसलं, त्याचं दर्शन घेतलं. पुढे चोपदार आणि दिंड्यांची नोंदणी सुद्धा सुरू होती. पुढे जाऊन बघितलं तर व्यासपीठ सुद्धा होतं आणि हे राम मंदिर. इतना सुकून. राम मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करत असतानाच गुरव माऊली भेटला. श्री हबप चंद्रकांत गुरव AKA गुरव माऊली म्हणजे साक्षात लोकल मधील पांडुरंगच. त्यांनी याबद्दल सर्व गोष्टी उलगडून सांगितल्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि हर हर महादेव.